हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्री कृष्ण भगवंत श्री योग श्री भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण यांचे जीवनचरित्र अनन्यसाधारण, अति अद्भुत, अतिदिव्य, अतिभव्य, अतिमहान एक विश्वलीला असलेले असे आहे. हा त्या विराटाचा, त्या सर्वोच्च स्वयंभू महाशक्तीचा दृश्य आविष्कार आहे. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे काही एक कहाणी किंवा सरळसोट गोष्ट नाही. येथे मानवी बुद्धीच्या मर्यादा दाखविणाऱ्या, अशक्य वाटाव्यात अशा घटना घडलेल्या आहेत. वर परस्पर विरुद्ध दिसणाऱ्या घटना झालेल्या आहेत. भगवंत श्रींना कोणतीही गोष्ट व्यर्ज नाही. तेथे सगळ्याचे स्वागत आहे, प्रत्येकाचा स्वीकार आहे, सर्व समावेशकता आहे. सकृत दर्शनी आपल्याला हिंसा वाटेल असे करूनही भगवंत श्री पूर्ण अहिंसक आहेत. जगरहाटीचा विचार करता असत्य बोलूनही सत्यवादी आहेत. मानवी मनाचा विचार करता 16,108 बायका असूनही पूर्ण ब्रह्मचारी आहेत. सर्व काही उपभोगून भगवंत श्री पूर्ण विरक्त आहेत. मानवी देहरूप असूनही परमात्मा आहेत आणि त्याचबरोबर मानवही आहेत. बासरी वाजवणारे, नृत्य करणारे, प्रेम करणारे, दीनांना दिलासा देणारे आहेत. तसेच जीवनाचे महान तत्वज्ञान सांगणारे आहेत. एका हाताने भक्तांना आशीर्वाद आणि अभय देणारे, दुसऱ्या हाताने गोपगोपींसाठी बासरी वाजवणारे आणि नृत्य करणारे, तिसऱ्या हातात गीता घेऊन जगउद्धारासाठी विश्वकल्याणकारक उपदेश करणारे आणि चौथ्या हाताने दुष्टांवर सुदर्शन चक्र वापरणारे असे महाविलक्षण आणि अद्भुत आहेत. असंख्य दुष्ट राजांची आणि राज्यांची उलथापालथ करूनही त्यांनी कोणतेच राजवैभव स्वतःसाठी उपभोगलेले नाही. ज्याचे राज्य ज्याच्या त्याच्या योग्य त्या वंशजाला राज्याभिषेक करून दिले. बंदिवान राजांना मुक्त केले आणि बंदिवान स्त्रियांचा उद्धार केला. स्वतः पूर्ण विरक्त राहिले. एकूणच बिघडलेली विश्वाची घडी सुसंगत घालण्याचा आणि ती घडी पुन्हा विस्कटू नये म्हणून मानवाला कायमकरिता उपयुक्त असा विश्व उपदेश करण्याचा त्यांनी येथे निकराचा प्रयत्न केलेला आहे. हे असे त्यांचे जीवनचरित्र म्हणजे एक विश्वलीला आहे. ते पूर्ण मुक्त आहेत. त्यांना स्वतःला कशातच काही स्वारस्य नाही. सर्व काही उपभोगून भगवंत श्री पूर्ण विरक्त आहेत. या विश्वाच्या रंगमंचावर ते एक खेळ करून दाखवत आहेत. ते विश्वातील एक महान अभिनय सम्राट आहेत. ते पूर्ण योगी आहेत. म्हणूनच ते मानवी बुद्धीपलीकडील कल्पनातीत अशा अत्युच्च शिखरावर आरूढ झालेले आहेत. म्हणूनच ते पूर्ण अवतारी आहेत. ते येथे कोणताही एक विशिष्ट हेतू ठेवून अवतारित झालेले नाहीत. विश्वाची घडी एकूणच व्यवस्थित घालून देण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी शर्थीने आटोकाट प्रयत्न केलेला आहे. विश्वाचा उद्धार करताना कोठेही अक्रस्ताळेपणा नाही. विनाकारण चौकोनी चेहरा केलेला गंभीरपणा नाही. पांडित्याचा, विद्वत्तेचा अहंकार नाही. जे आहे ते चोख रोख ठोक आहे. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट सहजच लीलया करत गेले आहेत. त्यांचे जीवन एक लीला झाली आहे. त्यांचे चरित्र सहजच आकलन होणारे नाही. मानवी मनाचा, बुद्धीचा विचार करता त्यात भरपूर विसंगती, विरोधाभास आहे. ते सखोल बुडी घेऊन तितक्याच गूढपणे जाणून घ्यावे लागते. त्यासाठी तर्क वितर्क बाजूला ठेवून तर्कापलीकडे तर्कातीत अवस्थेत प्रवेश करावा लागतो.
त्या अवस्थेत मात्र ते सरळ, साधे आणि सोपे होऊन जाते. आपल्यापुढे त्यातील रहस्याचा भेद होतो आणि उमजते की तेथे रहस्य नव्हतेच. एकमेव बोध होतो की जे काही होऊन गेले, जे काही आत्ता होत आहे आणि जे काही पुढे होणार आहे, त्यामागील एकमेव सूत्रधार आहेत लीला अवतारी भगवंत श्री. गतजन्मींचे संचिताप्रमाणे गतजीवनात न उपभोगलेले संचित भोग उपभोगून संपुष्टात आणण्यासाठी योग्य अशा योनीत आपला जन्म होत असतो. या सद्यजन्मी जर या संचितात भर झाली नाही आणि गतसंचित भोग उपभोगून संपुष्टात आले तर आपण मुक्त होतो. मुक्त होतो याचा अर्थ असा नव्हे की आपण या भूतलावरून कायमकरिता नष्ट होतो. मुक्त होतो याचा अर्थ असा नव्हे की आपण त्या दिव्य परम चेतनेत कायमकरिता लोप पावतो, विलीन होतो किंवा नष्ट होतो. आपण अशा मुक्तावस्थेत येथेच असतो किंवा आपण पुन्हा येथेच मुक्तावस्थेत जन्माला येतो. अशा मुक्तावस्थेत आपल्याकडून येथील सृष्टीचा उपभोग घेतला जातो, परंतु तो मुक्तावस्थेतील उपभोग असतो तेथे सौख्य किंवा दुःख नसते. हवस आणि वासनांचा भडका नसतो. असतो तो केवळ आनंद, कैवल्यानंद. अशा मुक्त अवस्थेमुळे आपण येथे भगवंत श्रींचे कार्य करायला येतो. हे आपले परम भाग्य असते. आपण सज्जन, महात्मा, साधू, संत, सत्पुरुष, योगी म्हणून जन्म घेतो. अशांच्या सहवासात वास्तव्य करतो. त्या परम स्वयंभू अशा दिव्य चेतनेचे कार्य या अशा मुक्त जीवात्म्यांकडून होत असते. या सृष्टीचा समग्र उपभोग घेत योगेश्वरांचे कार्य केले जाते. यासाठी येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की आपले ऋषी मुनी किंवा साधू संत संसारी होते. त्यांना पत्नी, मुले होती. ते शेती, वाडी, व्यापार करत होते. या सृष्टीचा समग्र आस्वाद घेत होते आणि तरीही ते साक्षात्कारी आणि ब्रह्मज्ञानी होते. त्यांना साक्षात्कार झालेला होता की येथील चराचर सृष्टी ज्या परम चेतनेमधून निर्माण झाली आहे ते आहेत भगवंत श्री. वंद्य अशा साधू संतांचा, मुक्तात्म्यांचा, महात्म्यांचा येथे जन्म होत असतो. त्यांचे जीवन कैवल्यानंदी असते. सर्वसामान्य जन आपले संचित संपुष्टात आणण्यासाठी जीवन उपभोगत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे मुक्त अवस्थेतील साधू संत सज्जन आपापल्या परी योगेश्वरांचे कार्य करत असतात. अशांच्या मार्गदर्शनाने सर्वसामान्य जन भक्तिमार्गाने कर्मयोगाला उद्युक्त होऊन शेवटी ज्ञानयोगे आत्मज्ञानी होऊन मुक्त होतात. त्या योगे जीवन कैवल्यानंदी जगत या अतिमोहक आणि अतिसुंदर अशा विश्वाचा, सृष्टीलीलेचा मुक्त आस्वाद आणि आनंद घेतात. परमात्म्याने ही सृष्टी, येथील वस्तू जगत जीवात्म्याच्या उपभोगासाठीच निर्माण केलेली आहे. त्याने त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा, सृष्टीनियम चालू ठेवावा अशीच त्या परमात्म्याची इच्छा आहे. परंतु या अशा वस्तू जगताचा उपभोग घेत असताना देहादी इंद्रियांना त्या उपभोग्य वस्तूंचाच मोह होतो, लोभ होतो आणि देहरिपूंच्या आहारी जातो. यामुळे यामागील आत्मतत्व विसरले जाते. निर्मितीच्या उपभोगात निर्मित करणारा विस्मृतीत जातो. वाडवडिलांची धनसंपत्ती उपभोगताना ती उपलब्ध करून देणारे वाडवडील विस्मृतीत जातात किंवा मोडीत काढले जातात, दुर्लक्षित केले जातात. यातूनच दानव आणि राक्षसी संस्कृती निर्माण होते. धर्माचा ऱ्हास होतो.
त्यामुळे सर्वसामान्य जनांना, साधू संत सज्जन यांना नित्य जीवन जिणे अशक्य होते. या दानवांचे परिमार्जन करण्यासाठी मुक्तात्मे दुर्बल असतात. त्यांच्या संरक्षणासाठी, दानवी वृत्ती नष्ट करण्यासाठी येथे अवतारित होते ती परम स्वयंभू चेतना भगवंत श्री. तम, रज आणि सत्व अशा त्रिगुणांनी प्रकृती बद्ध आहे. यातील जो गुण प्रभावित होतो त्याप्रमाणे त्या त्यावेळी सजीव वर्तणूक करत असतो. तम महा जड आणि आळशी असतो, क्रोधी असतो. त्याला स्वतः काहीही न करता सर्व काही हवे असते. त्यासाठी तो इतरांना वेठीला धरतो. स्वार्थासाठी इतरांवर अत्याचार करतो. यातून प्रमाद होतात आणि तो महाभयावह अशा भोगापवर्गतेत अडकतो. रज हा भरपूर उपभोग घेणारा, त्यासाठी पडतील ते आणि पडतील तितके कष्ट घेणारा असतो. बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, बरे उपभोगावे असा त्याचा सरळ सोपा जीवन सिद्धांत असतो. परंतु कितीही मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. त्याला शेवटच्या श्वासापर्यंत सतत काही ना काहीतरी हवेच असते. त्यामुळे भोग संचित होऊन तो भोगापवर्गतेत अडकतो. सत्व अध्यात्ममार्गी असतो. स्वकष्टाने जीवन जगून जे मिळेल त्यात तो समाधानी असतो. कोणाचे काही नुकसान न करता, कोणाला काही त्रास न देता प्रभूची भक्ती करत तो जीवन जगत असतो. परंतु तो या भक्तीतच रुतून बसतो. कर्मकांडामध्ये, सोपस्कारांमध्ये, धर्मामध्ये इतका जखडला जातो की तो त्यासाठी भक्तीपुढे मुक्ती नाकारतो. या त्रिगुणांमुळे जीव प्रकृतीशी बद्ध होतो, जखडला जातो आणि भौतिक वस्तू जगताच्या मोहमाहेत अडकून रिपुनी युक्त असे उपभोग घेत जीवन जगतो. यामुळे तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. भौतिक सुखदुःखाच्या चक्रात या सृष्टीचा मुक्त आस्वाद, मुक्त आनंद तो घेऊ शकत नाही. तो स्वतः त्या परम दिव्य चेतनेचाच अंश असूनही स्वतःला प्रकृती समजत असतो. वास्तवात त्रिगुण त्यांच्या त्यांच्या गुणांनीच त्यांचे ते वर्तत असतात. जीवाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. जीवाने त्यांना साक्षी राहून त्याचा केवळ आनंद घ्यायचा असतो, तरच तो मुक्तात्मा होईल. यासाठी साक्षात्कारी होऊन त्याने जाणायचे आहेत भगवंत श्री. श्री म्हणजे परिपूर्ण शुची, परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण मांगल्य, परिपूर्ण वैभव, परिपूर्ण धनसंपदा, परिपूर्ण यशसंपदा, परिपूर्ण मुक्तानंद, परिपूर्ण जीवन. श्री म्हणजे या विश्वातील अतिउच्च असे सर्व काही. श्री म्हणजे विश्वाचा कैवल्यानंद. यासाठी आपल्याला या श्रींच्या मुक्कामी योगधामी जावे लागते. यासाठी आपल्याला भक्तियोगे, कर्मयोगे, ज्ञानयोगे आपल्यातील कुंडलिनी शक्ती, परम ऊर्जा प्रज्वलित करावी लागते. त्या योगे आपल्याला जाण यावी लागते की आपण अन्य काहीही नसून आपण त्या परम आत्म्याचाच आपल्या देहातील अंशात्मा आहोत. या योगे आपण जेथे असू तेथे योगधाम निर्माण होते. तेथे गाभाऱ्यात स्वतः भगवंत श्री प्रगट होतात, प्रस्थापित होतात. आपण साक्षात्कारित होतो, मुक्त होतो. त्यासाठी जाणावे लागते की श्री म्हणजे भगवंत श्री. हरिओम.